तर आज मी आपल्याला मस्त जाळीदार असा ढोकळ्याची रेसिपी दाखवणार आहे आणि परफेक्ट मापामध्ये पाव किलो पिठापासून आपला 700 ग्रॅम ढोकळा बनतो। तुम्ही कुठल्या पण कार्यक्रमामध्ये किंवा कोणी तुमच्याकडे गेस्ट वगैरे येणार असतील तर तुम्ही झटपट असा बनवून तुम्ही त्यांना देऊ शकता। आणि आपण हा मिक्सरच्या भांड्यामध्ये बनवतोय त्यामुळे पटकन होतो, जास्त वेळ लागत नाही। तर नक्की पूर्ण रेसिपी बघा। तर ढोकळा बनवण्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। आपण मोठं भांडं घ्यायचं मिक्सरचं, जे आपल्याला नीट मिक्स करायला येतं सगळं सामान। तर ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता 1 कपभर पाणी टाकून घेतलेलं आहे, 2 टेबलस्पून साखर टाकून घेतली आहे आणि 1 टीस्पून आपण सायट्रिक ॲसिड टाकायचं याच्यामध्ये। परत आपण मीठ टाकून घेतलेलं आहे 1 टेबलस्पून, परत 2 टीस्पून आपण ऑइल टाकलेलं आहे याच्यामध्ये आणि मिरच्या घेतलेल्या आहेत मी। तुम्ही हवं तर मिरचीची पेस्ट पण घेऊ शकता। तर तुम्हाला कशाप्रमाणे तिखट हवे त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या घेऊ शकता इथे। तर मी कमी तिखटवाल्या मिरच्या घेतलेल्या आहे। 1 इंच आलं घेतलेलं आहे, त्याचे बारीक असे तुकडे करून घेतले म्हणजे ते नीट बारीक होईल मिक्सरला। बेसन टाकून घेतलेलं आहे, तर बेसन मी 2.5 कप घेतलं आहे, 2 आणि अर्धा म्हणजे मी इथे पाव किलो बेसन घेतलेलं आहे। तर तुम्हाला असं परफेक्ट मापामध्ये मी रेसिपी सांगते ही। आणि बेसन चाळून घ्यायचं, आधी मी चाळून ठेवलेलं आहे आणि मग टाकते याच्यामध्ये। तर हे आपण आता मिक्सरला फिरवून घेऊया। पूर्ण मिश्रण असं चांगलं मिक्सअप झालं पाहिजे, अशा रीतीने फिरवून घ्यायचं। तर हे मी मिक्सरला फिरवून घेतलंय आणि आपण त्याच्यामध्ये अजून 1 कपला थोडंसं कमी पाणी ओतायचं, म्हणजे आपल्याला इथे एकूण 400 ml पाणी लागलेलं आहे आणि ते पण परत फिरवून घ्यायचं चांगलं। तर हे बघा अशा रीतीने आपलं मिश्रण तयार झालं पाहिजे। जास्त पातळ पण नाही पाहिजे आणि जास्त असं जाडसर पण पीठ राहिलं नाही पाहिजे, बरोबर पाहिजे असं, एकदम असं पाण्यासारखं वाहतं पण नाही पाहिजे। काय असतं पिठाच्या क्वालिटीनुसार तुम्हाला पाणी लागू शकतं कमी जास्त। तर इथे मला 400 ml पाणी लागलेलं आहे, 2 कपला थोडंसं कमी टाकलेलं आहे। तर तुम्ही पण त्याचप्रमाणे मोजून घ्या आणि परत मिक्सरमधनं काढून याच्यामध्ये ओतल्यानंतर सुद्धा आपण त्याला परत चांगलं फेटून घ्यायचं, का तर कधी कधी मिक्सरमध्ये थोड्याशा गाठी वगैरे राहतात, तर ते आपण नीट मिक्सअप होईल आणि चांगलं फेटल्यामुळे कसं होईल परत बॅटर आपलं चांगलं हलकं होईल, चांगलं तयार होईल। तर हे अशा रीतीने आपलं मिश्रण पाहिजे। तर मी हे थोडा वेळ असं फेटून घेतलं आहे अजून। तर हे बघा असं मी तुम्हाला दाखवलं आहे चमच्याला पण, थर असा जास्त पातळ पण नाही आणि जाड पण नाही आलेला, बरोबर नॉर्मली आलेला आहे। तर अशा रीतीने आपलं हे मिश्रण तयार पाहिजे। तुम्हाला जर का वाटत असेल त्याच्यामध्ये गाठी वगैरे आहेत तर परत अजून थोडा वेळ फेटून घ्या चांगलं, गाठी राहिल्या नाही पाहिजेत पिठाच्या। तर हे आता आपण 10 मिनिटं तरी ठेवून द्यायचं झाकून आणि तोपर्यंत आपण बाकीची तयारी करून घ्यायची। 10 मिनिटं होत आहेत तोपर्यंत आपण एक ताट घ्यायचं आणि ज्या ताटामध्ये आपण ढोकळा वाफवणार आहे त्या ताटाला मी असं तेल लावून घेते। तुमच्याकडे जर का असं ताट नसेल तर तुम्ही एखादा केक टीन वगैरे असतो तो वापरला तरी चालेल, किंवा डब्बा वगैरे असतो तो पण चालू शकतो। आणि तेल लावून झाल्यानंतर आपण कढईमध्ये पाणी उकळत ठेवायचं, त्याच्यावर एक स्टँड ठेवायचा। काय पण तुमच्याकडे जो स्टँड असेल तो ठेवा, स्टँड नसेल तर एखादी वाटी किंवा प्लेट वगैरे पालती करून ठेवा। आणि पाणी पण आपण जास्त ठेवायचं, 2 ते 3 कप तरी पाणी ठेवायचं, का तर ते आपल्याला उकळवायचं आहे बराच वेळ, 15 मिनिटं तरी, त्यामुळे आपल्याला पाणी थोडं जास्त लागतं। आणि त्याच्यामध्ये आपण ज्या प्लेटला तेल लावलेलं ती प्लेट ठेवून द्यायची, म्हणजे जेव्हा तुम्ही सोडा टाकणार ना पिठामध्ये त्याच्या आधी हे काम करून घ्यायचं, म्हणजे 5 मिनिटं झाल्यानंतर पीठ आपण ठेवलेल्याला त्याच्यानंतर ठेवायची ही प्रोसेस करायची। तर तुम्हाला दिसत असेल 10 मिनिटं झालेले आहेत बघा, आपलं पीठ अशा रीतीने तयार झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये सोडा टाकून घेऊया। तुम्हाला जर का इथे वाटत असेल की तुमचं पीठ थोडं घट्ट आहे तर थोडंसं पाणी ॲड करू शकता इथे, आणि जर का वाटत असेल पातळ झालंय तर थोडंसं पीठ पण ॲड करू शकता। पाण्याचं प्रमाण बरोबर लागतं, नाहीतर मग आपला ढोकळा आहे तो फसू शकतो। कमी झालं तर ड्राय होतो आणि जास्त पाणी झालं तर ते बराच वेळ घेतो वाफायला। तर आपण आता सोडा टाकून घेऊया। 1 टीस्पून मी सोडा टाकलेला आहे। तर तुम्ही तुमच्या साध्या चमच्याने, पोह्याच्या चमच्याने टीस्पून म्हटलं तर पोह्याच्या चमच्याने 1 टीस्पून टाकून घ्या। तर आता आपण हा सोडा आहे तो चांगला फेटून घेऊया। अर्धा मिनिट ते थोडासा वरती आपण त्याला फेटून घ्यायचं, तो असा फुलला पाहिजे, वरती आला पाहिजे फुलून, अशा रीतीने आपण त्याला फेटून घ्यायचं चांगलं। त्याच्यापेक्षा जास्त फेटायचं नाही, नाहीतर मग सोड्यामधला हवा असते ती निघून जाते आणि आपला ढोकळा आहे तो खाली बसू शकतो, त्यामुळे 1 मिनिटापेक्षा जास्त फेटू नका। तर आपला हा फेटून झालेला आहे। आता आपण जे पाणी उकळतं ठेवलेलं, पाणी उकळलंय की नाही हे पहिलं बघून घ्या आणि मगच बॅटर टाकून घ्या प्लेटमध्ये। तर आता मी हा 15 ते 20 मिनिटं तरी आपण ह्याला मीडियम टू हाय फ्लेमच्या मध्ये असा वाफवून घ्यायचा आणि 15 मिनिटानंतर आपण बघायचं की आपला वाफवला गेलाय का। तर मी इथे 15 मिनिटानंतर बघते। तर कुकरमध्ये सुद्धा तुम्ही अशाच रीतीने वाफवू शकता 15 मिनिटं तरी, मीडियम गॅस किंवा मीडियम गॅसच्या थोडंसं वरती घेऊन। मीडियम गॅस जर का तुमचा स्लो असेल तर थोडा मीडियम टू हायच्या मध्ये ठेवून करू शकता।
तर हे अशा रीतीने आपलं तयार झालं पाहिजे बघा. सुरीला अजिबात लागलेलं नाही आहे पीठ. तर अशा रीतीने आपला ढोकळा वाफवला गेलेला आहे. तर आता आपण हा थंड करून घेऊया. तर आपण हा थंड होण्यासाठी ठेवून द्यायचा. 10 मिनटं तरी आपण त्याला थंड होऊन द्यायचा, 5 ते 10 मिनटं तरी, आणि मगच त्याच्यावर तडका द्यायचा. तर इथे मला 10 मिनटं झालेली आहेत आणि माझा ढोकळा हा आहे तो पूर्णपणे थंड झालेला आहे. आता आपण कट करून घेऊया. तर तुम्ही बघत असाल कट करताना पण चांगल्या प्रकारे कट केला जातोय. एकदम असा मस्त स्पंजी असा ढोकळा तयार झालेला आहे. तर मी याचे स्क्वेअरमध्ये कट करून घेते. तर तुम्ही पण अशाच रीतीने करून घ्या. एकदम गरम गरम ढोकळा असा कट करून घ्यायचा नाही तर त्याचा चुरा होतो जास्त. त्यामुळे गरम गरम कट नाही करून घ्यायचा, थंड झाल्यावरच त्याला कट करायचं. तर आपला हा ढोकळा बघत असाल किती मस्त जाळी आलेली आहे बघा. एकदम मस्त स्पंजी झालेला आहे. असं दाबला तरी परत वरती येतोय. तर अशा रीतीने आपला ढोकळा तयार होतो. तर आता आपण ह्याला तडका करून घेऊया. तर तडका करण्यासाठी मी ते एक कढई ठेवलेली आहे, छोटीशी आहे ती. तर त्या कढईमध्ये आपण आता तेल टाकून घेऊया. तर इथे मी 3 टेबलस्पून तेल टाकून घेतलेलं आहे आणि मोहरी आहे ती मी 1 टेबलस्पून टाकलेली आहे. तर आपली मोहरी चांगली तडतडून द्यायची. मोहरी तडतडली की आपण त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकायचं. हिंग पाव टीस्पून टाकायचं. तर इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत. या कमी तिखटवाल्या मिरच्या अशा कट करून घेतलेल्या आहेत. तर तुम्हाला कशा रीतीने तिखट हवा त्याप्रमाणे तुम्ही मिरच्या टाकू शकता इथे. का तर आपण ढोकळ्यामध्ये कधी कधी मिरची टाकतो, कधी नाही टाकत. तर त्या तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता इथे. तर इथे मी 3 ते 4 मिरच्या घेतलेल्या आहेत. तिखटवाल्या असल्या तर थोड्या कमी घ्या, नाहीतर तिखट होऊ शकतो ढोकळा. आणि कढीपत्ता घेतलेला आहे. कढीपत्ता मी भरपूर सारा घेतलेला आहे. तर कढीपत्ता पण चांगला मिक्सअप करून घ्या तेलात. थोडी कोथिंबीर टाकून घेतली. तर हे चांगलं भाजून घ्यायचं. सगळं नीट भाजलं गेलं की त्याचा स्वाद चांगला उतरतो तेलामध्ये. त्यामुळे आपल्या ढोकळ्याला पण चव येते तशी. तिथे मी 3/4 कप पाणी टाकलेलं आहे. पूर्ण 1 कप भर असं पाणी नाही टाकलं, 3/4 कपच टाकलं आहे. तर इथे मी 3 टेबलस्पून साखर टाकून घेतली आहे. आणि हे आता आपण साखर विरघळेपर्यंतच हे मिश्रण ठेवायचं आणि मग गॅस घालून द्यायचा. तर आपली साखर विरघळली गेली आहे. आता आपण गॅस घालून टाकूया आणि हे मिश्रण थोडंसं नॉर्मली थंड होऊन देऊया आणि मगच ढोकळ्यावर वतून घ्यायचं. एकदम गरम गरम मिश्रण वतायचं नाही. तर इथे पण तडका जे केलेला ते पाणी आहे ते थोडं नॉर्मली थंड झालेलं आहे. तर मी या ढोकळ्यावर वतून घेते बघा. अशा रीतीने सगळ्या बाजूने असं वतून घ्यायचं. आणि मी तुम्हाला सांगायला विसरले की मी या पाण्यामध्ये मीठ पण चवीनुसार टाकून घेतलं आहे. तर हे आपण जे केलेलं आहे ते आपण ह्याच्यावर नीट टाकून घेऊया सगळ्या बाजूने. आणि टाकून झाल्यानंतर पण त्याला थोडं मुरत ठेवायचं, थोडा वेळ का होईना, आणि मगच आपण सर्व करायचं. आणि वर मी थोडं खोबरं टाकून घेते. तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाका, नाही टाकलं तरी चालेल. आणि थोडी कोथिंबीर टाकते. तर आपला हा आता ढोकळा तयार झालेला आहे बनून. तर आपला पाव किलो पिठाचा 700 ग्रॅम ढोकळा बनलेला आहे. बरोबर मेजरमेंट सांगितलेलं आहे मी. तुमच्याकडे जर का मेजरमेंटचे चमचे नसतील तर तुम्ही साध्या चमच्याने पण ज्याप्रमाणे सांगितलं टेबलस्पून टीस्पून त्याप्रमाणे वापरून अशा रीतीने ढोकळा बनवू शकता. फक्त पाण्याचं प्रमाण वगैरे बरोबर ठेवा. पिठानुसार थोडंसं कमी जास्त लागू शकतं पाणी. तर आपल्याला पाव किलोला 400 ml पाणी लागलं. जर का तुमचा ढोकळा थोडा ड्राय वाटत असेल तडका देतो तेव्हा थोडं ऑइल टाका, म्हणजे असा ड्राय लागणार नाही. तर साखरेचं मिश्रण टाकून झाल्यानंतर पण मी तुम्हाला दाखवते बघा कसा अगदी आकसून घेतलेलं आहे. पूर्ण साखरेचं मिश्रण आहे ते बघा. तुम्ही सांगा कसा झाला तुमचा ढोकळा. आणि जर का ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि आजचं स्पेशल चॅनलला सबस्क्राईब करा.